भाजपच्या माजी आमदारांना शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, तर दुसरीकडे अजित पवारांचा एक शिलेदार शरद पवारांची तुतारी फुंकणार असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये जोरदार इनकमिंग होत असल्याचं चित्र आहे। पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीत इनकमिंग। माजी भाजप आमदाराचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश। बाबाजानी दुर्राणीही शरद पवार गटाच्या वाटेवर। लोकसभेतल्या विजयानंतर राज्यात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय। त्यामुळे राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार इनकमिंग होताना पाहायला मिळतंय। गोंदियाचे भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश झालाय। 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता। 1995 आणि 1999 या 2 टर्म शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणुका जिंकलेत। त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर होते। 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातल्या भाजपच्या नेत्यांवर नाराज होते। 2018ला मला आदरणीय फडणवीसजी, आदरणीय बावनकुळे साहेब हे बोलले की 19च्या निवडणूक तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकीट देणार। त्यांनी काही दिलं नाही। त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेत माझ्या मुलगा त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची। तो मग स्वतंत्र निवडणूक लढला, तो जिंकला। जर माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का? दुसरीकडे माजी आमदार संतोष सांबरे यांनीही ठाकरे गटाची ताकद वाढवली आहे। सांबरे यांच्या नेतृत्वात बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपसह विविध पक्षातले नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। एकीकडे ठाकरे गटामध्ये इनकमिंग सुरू असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण दादांचा एक शिलेदार शरद पवारांची तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी दौऱ्यावर असताना अजितदादा गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचं दणक्यात स्वागत केलं। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची ही माहिती आहे। त्यामुळे बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग आलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमधलं इनकमिंग हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। परभणीहून गजानन देशमुखसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।